नमस्कार मंडळी. तर रोजच्या कामाबरोबर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते आणि मी ती रिसेंटलीच मला वाटते सकाळी का काल संध्याकाळीच मी ती Instagramवरती वाचली होती. इट्स ओके सीरीज असं काहीतरी आहे. म्हणजे ते सीरीजने एक पोस्ट होती ती मी वाचली होती. जेन झी मॉम्सबद्दल होते. आता जेन झी जसं की माहिती नसेल तर मलाही माहिती नव्हतं. म्हणजे जेन झी हा शब्द माहिती होता, पण कुठला वयोगट येतो हे माझ्या लक्षात नव्हतं. तर तसं म्हणायला गेलं तर 1995 पासून ते 2011 मध्ये जे पण मुलं जन्माला त्यांना जेन झी म्हणतात. त्या वयातल्या यांना जेन झी मॉम म्हणतात. तसं बघितलं तर मी काठावरती जेन झी मॉम आहे. पण मी एक पोस्ट वाचली इट्स ओके म्हणजे जर मुलाला कमी मार्क्स पडले एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये, तर त्याची आई म्हणते, जेन झी आई म्हणते, "इट्स ओके. नेक्स्ट सेमिस्टरमध्ये आणखी जास्त मेहनत करून आणखी जास्त मार्क्स पाड." पण चला आमच्या वेळेस पहिल्या 6 महिन्याला जर 75 पडले आणि दुसऱ्या 6 महिन्याला जर 73 पडले, तर त्या 2% मार्कासाठी सुद्धा आम्हाला चप्पल, बूट आणि खूप सारा ओरड्याचा आशीर्वाद मिळायचा. आणि आमच्या वेळेस आमच्यापेक्षा आमच्या आई-वडिलांपेक्षा आमच्या रिझल्टची घाई आमच्या नातेवाईकांना असायची आणि त्याच्यामध्ये वर्स्ट केस सिनारिओ असा असायचा, की 10वीचा बोर्डाचा निकाल. देव ना करो जर तुमच्या बरोबर तुमच्या मामा, मावशी, आत्या, काका, काकी त्यांची जर मुलं असतील, तर आमच्या आई-वडिलांचं एकच, आधी त्याचा रिझल्ट बघ, मग तुझा बघ. जर त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळाले, मग तर सेलिब्रेशन. पण त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाली, तर तुम्हाला उठता-बसता टोमणे खावेच लागणार आहेत. आत्ताच्या जेन बॉम्बमध्ये, "अरे ठीक आहे रे, अभ्यासात नाही, पण स्पोर्ट्समध्ये तर चांगला आहेस." आमच्या वेळेस स्पोर्ट्स-बिट्स काय नसायचं. अभ्यास चांगला कर, ते खेळणं घाल चुलीत. आमची केपेबिलिटी आमच्या मार्क्सवर अवलंबून होती. हा प्रॉब्लेम माझ्यावर नव्हता कारण मी लहानपणापासूनच आमच्या पूर्ण घरांमध्ये खूप हुशार होती आणि अजून पण आहे, अभ्यासात आहे किंवा तुम्ही स्पोर्ट्स म्हणा. सगळ्या गोष्टी मी फार आवडीने करायचे आणि अजूनही करते. पण तेही एवढंच खरं आहे, की लहानपणी ए-बी-सी-डी शिकताना माझ्या इतका मार कुणीही घरात खाल्लेला नाहीये. जरी आपले आई-वडील त्यावेळेस स्ट्रिक्ट होते, तसे शिस्तबद्ध होते, पण त्या गोष्टींचा मला असं वाटतं, की आपल्याला खूप फायदा झाला आणि आत्ताच्या जनरेशनला थोडी फ्रेंडली वातावरणाची सवय आहे, कारण जगच तसं चाललंय. त्याच्यामुळे त्या-त्या वयात त्या-त्या वयाच्या मुलांना जसं एक आई-वडील म्हणून एक कम्फर्टनेस दिला, तर मुलं सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतात. आता मी काही चाइल्ड सायकॉलॉजी वगैरे काही शिकलेलं नाही आणि नाही मला अनुभव आहे. पण मी हेच माझ्या बहिणींची मुलं वगैरे बघूनच मी जस्ट ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते. तुमचं ह्याच्यावर काय मत आहे ते मला नक्की कळवा. आणि येणाऱ्या रविवारी आपला लाँग व्हिडिओ येणार आहे. सो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.